बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पसंती क्रमाबद्दल एक सगळ्यात महत्त्वाची आणि कॉमन होणारी चूक जी आहे त्याच्यावर डिस्कस केलं. आता त्याच्यावर काही लोकांच्या ज्या कमेंट्स आहेत किंवा काही लोक जे डिस्कस करतायत त्याच्यामध्ये एक मला गोष्ट प्रकर्षाने जाणवली की याच्यात दोन प्रकारचे लोक आहेत. एक आहेत की ज्यांना मार्क्स खूप चांगले आहेत, मग ते आपलं प्राधान्यक्रम लोकेशनला देत आहे आणि ऑफकोर्स त्यांनी लोकेशनला प्राधान्यक्रम दिलंच पाहिजे. दुसरे काही जे लोक आहेत की ज्यांचा ॲव्हरेज पेक्षा लो मार्क आहेत किंवा टेट मधला स्कोर थोडासा कमी आहे, मग त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नोकरी भेटली पाहिजे. आता बघा, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होणं अगदी स्वाभाविक आहे की कारण की जे लोक जास्त मार्कवाले आहेत त्यांना ऑफकोर्स चांगलं प्रीमियम लोकेशन पाहिजे, त्यांनी ते डिझर्व पण करतात. पण जे कमी मार्कांवाले आहेत मग त्यांना आत्ताच नोकरी पाहिजे का, किंवा तुम्ही फेज 2 साठी थांबू शकता का? किंवा एक जण मला काय म्हणतात की त्या कमेंटमध्ये, सर तुम्ही काहीही सांगू नका, 100चे 100 प्रेफरन्सेस दिले तर पहिले नाही भेटले शेवटची भेटतील. अरे बाबांनो, किती आपण अज्ञानी आहोत. थोडंसं ज्ञान वापरा ना. जर तुमच्या प्रोफाईलवर, आता मी माझ्या ओळखीचे एक नातेवाईक आहेत, त्यांच्या 231 प्राधान्यक्रम आहेत, म्हणजे त्यांना 231 प्रेफरन्सेस जनरेट झाले. आता इमॅजिन करा, त्यांचा स्कोर जर कमी असेल आणि कमी असलेल्या व्यक्तीने जर टॉप ब्रँडेड शाळा दिल्या किंवा एखाद्या व्यक्तीला समजा 110 मार्क आहेत आणि वरच्या शाळा दिल्या आणि 100व्या शाळेपर्यंत जर तुमचं मेरिटच 110 पर्यंत नाही आलं तर तुम्ही या फेरीतून बाद होणार आहेत ना हो. मग तुम्ही फेज 2 साठी थांबू शकता का? जर थांबू शकत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण हा तुमच्या मनातून गैरसमज काढून टाका की मी जर 100 प्राधान्यक्रम दिले तर त्यातली मला एक ना एक शाळा भेटणार आहे. हेही तेवढंच खरंय की तुमचे प्राधान्यक्रम हे उतरत्या क्रमाने असतात किंवा पसंतीक्रम हा उतरत्या क्रमाने असतो. म्हणजे कसा, समजा मी एक जिल्हा परिषद धुळे याला पहिलं प्राधान्यक्रम दिलं, माझ्या प्रोफाईलवर मी धुळेला पहिलं प्राधान्यक्रम दिलं, मला 160 मार्क आहेत. पण एका व्यक्तीने ज्याला 161 मार्क आहे त्याने पण तो प्राधान्यक्रम दिला, तर काय होईल, त्या व्यक्तीला ती शाळा भेटेल. माझा क्रम दुसरा क्रमांकाचा जो प्राधान्यक्रम आहे किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पसंतीक्रम आहे, मग समजा माझा दुसऱ्या क्रमांकाचा पसंतीक्रम आहे नाशिक, मग मला नाशिकसाठी कन्सिडर होईल. पण नाशिकमध्ये जर एखाद्या व्यक्तीला पुन्हा 161 मार्क आहे, पुन्हा त्याचं सिलेक्शन तिथं होणार आहे, मग मी ऑटोमॅटिकली खाली खाली फेकल्या जाईल. पण माझा जर स्कोर चांगला असेल तर मी कुठे ना कुठे अडकणार आहे. पण माझा जर स्कोर बिलो ॲव्हरेज असेल आणि मी 100 शाळांमध्ये नाही अडकलो किंवा माझ्या दिलेल्या 100 शाळांचं मेरिटच तेवढं लागलं नाही तर माझं नोकरी जाईल ना हो, माझा हा चान्स जाईल ना. तर एवढं लॉजिक तर मला असं वाटतं प्रत्येक शिक्षक होणाऱ्या व्यक्तीने लावलं पाहिजे. आणि मला नाही वाटत की एक कमेंट टाकणारं असं कुणी तर असेल, त्यांनी काय मोगम कुणीतरी उचलली जीभ लावली टाळायला, त्यांनी पण फार जास्त विचार केला नसावा. त्यामुळे त्यांच्या अज्ञानाबद्दल आपण थोडंसं दूर राहूया. आपला मुद्दा असा आहे की ही लॉजिकल गोष्ट आहे की जेवढे मला मार्क आहे तिथपर्यंत मेरिट जर नाही आलं तर त्या फेरीतून मी बाद होईल, मला फेज 2 साठी जावं लागेल. हाही एक अँगल आहे. दुसरा एक अँगल आहे की मला खूप चांगल्या पद्धतीचे मार्क आहेत, खूप चांगले मार्क आहेत मला, पण मी मोगम अंदाजाने टाकून दिलं भंडारा. आता मला चांगले मार्क आहे तर माझा पहिलं भंडारा प्राधान्यक्रम होता, मला 165 मार्क आहे. माझ्यानंतर भंडारा देणारे व्यक्ती आहेत, जेवढे लोक आहेत त्यांना 164 163 खाली मार्क आहेत, माझा पहिला नंबर भंडाऱ्याला लागून जाईल. नंतर मला कळलं, अरे यार मी हा चुकीचा प्रेफरन्स टाकला, मी तर PCMC घ्यायला पाहिजे होतं, कारण PCMCचं मेरिट पण 165 वरच लागलं किंवा 164 वरच लागलं. तर या दोन्ही गोष्टी आहेत, या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून आपल्याला जावं लागेल. म्हणून फक्त आणि फक्त लोकेशन, चांगली शाळाच मॅटर नाही करत, काही लोकांना नोकरी पण मॅटर करते. कारण बऱ्याच जणांची वय जी आहेत संपत आली. फक्त तुम्ही तुमचा विचार करू नका, आपल्याकडे असेही काही लोक आहेत की जे उमेदवारांचं वय संपत आलंय, त्यांना कुठल्याही परिस्थितीत नोकरी पाहिजे. नोकरी झालं तर पुढच्या गोष्टी प्रोसेसमध्ये होतील. तुम्हालाही समजतंय मला काय म्हणायचंय. अदरवाईज ही सगळी परिस्थिती अडकून जाईल. उद्या भविष्यामध्ये एखाद्याला समजा वाईटातलं वाईट, आता दुसरा एक अँगल आहे, समजा वाईटातलं वाईट काय झालं, मला 111 मार्क होते, फॉर एक्झाम्पल मला 111 मार्क होते, 111 मार्क, मी दिलं प्राधान्यक्रम सपोज कोकणातला, मी आहे विदर्भाचा, मी कोकणातला प्राधान्यक्रम दिला आणि माझं कोकणात सिलेक्शन झालं. नंतर मला कळलं की यार वाशिममध्ये पण 110 मार्कांवर सिलेक्शन झालं असतं. पण बघा, तुमच्या हातात आता सध्या नोकरी आहे, गमावण्यासारखं तुमच्या हातात काही नाहीये. जर तुमचं वाशिमला सिलेक्शन झालं असतं, मान्य आहे वाशिमला झालं असतं, पण नसतं झालं तर हे पण गेलं असतं, हे पण गेलं असतं, तुम्ही रिकामी बसले असतात. पण आता समजा कमीत कमी तुमचं कुठंतरी झालंय, भविष्यामध्ये तुम्ही परत टेट द्या किंवा
भविष्यात तुमच्या काय नशिबात असेल ते उद्या, पण सध्या तुमच्या हातात नोकरी. परत टेट द्या, चांगले मार्क्स मिळवा, वाशिमकडे या. पण जर चुकून हुकून दोन्हीच्या मेरिटमध्ये तुम्ही नाही आलात किंवा वाशिमला तुम्ही पहिलं प्राधान्यक्रम दिला होता, तुम्ही कोकणातले प्राधान्यक्रम दिलेच नाही, कोकणात मेरिट कमी लागलं, वाशिमचं जास्त लागलं, तुमचा तिथं नंबरच लागला नाही, तर पूर्ण अपॉर्च्युनिटी लॉस होईल. तुम्हाला फेज 2 मध्ये जावं लागेल आणि फेज 2 मध्ये नोकरी लागली तर पूर्ण सिलेक्शन प्रोसेस जाईल. म्हणून माझं म्हणणं काय की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच नसल्यापेक्षा काहीतरी घ्या. तर या दोन प्रकारचे लोक आहेत. जे लोक, काही लोक असे ज्यांना लोकेशन मॅटर करतं, काही लोक असे ज्यांना नोकरी मॅटर करते. तर त्यामुळे मी नेहमी सांगतो की फक्त एका बाजूने बघू नका, फक्त आपला विचार करू नका. आपल्यासोबत आपले इतरही बहीण भाऊ आहेत, आपले कलिग्स आहेत ज्यांनाही नोकरी मिळाली पाहिजे. तर हा सर्वंकष विचार करून हे मार्गदर्शन जे तुम्हाला केलेलं असतं. मग आता प्राधान्यक्रम देताना काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या कोणत्या, की बघा मार्क्सनुसार स्ट्रॅटेजी बदलते. ज्याला कमी गुण असतील तो थोडेसे खालचे प्रेफरन्सेस वर टाकेल, वरचे प्रेफरन्सेस खाली टाकेल. ज्याला चांगले गुण असतील तो वरचे ब्रँडेड शाळावरती टाकेल, मोठ्या रेप्युटेड स्कूलवरती टाकेल, जिल्हा परिषद वरती टाकेल, MNC वरती टाकेल, नगर परिषदेवरती टाकेल, ट्रायबल डिपार्टमेंट वरती टाकेल, विद्यानिकेतन वरती टाकेल आणि प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या शाळा खाली टाकेल. असा एखादा व्यक्ती असाही असू शकतो की यार मला 165 मार्क आहे पण मला संभाजीनगर नाही सोडायचं. मग तो व्यक्ती काय करेल, तो व्यक्ती SB स्कूल टाकेल. आता याच्यात कसं होतं, माझ्याजवळ आपल्या जुन्या बॅचचे एक उमेदवार आहे, त्यांचं म्हणणं काय होतं की सर मला 135 स्कोर आहे, 135 स्कोर आहे, तर मी SB टाकतो पहिलं प्राधान्य, कारण मला संभाजीनगर सोडायचं नाही. तर मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, हरकत नाही, माझ्या ओळखीचे असे पण आहेत की आता संभाजीनगरला तर जिल्हा परिषदेची जागा नाही आहेत, त्यानंतर महानगरपालिकेच्या नाही आहेत, नगर परिषदेच्या नाही आहेत, मग संभाजीनगरमध्ये फक्त विद्यानिकेतन हा एक पर्याय, आणि त्यानंतर संभाजीनगरमध्ये ट्रायबलच्या पण जागा नाहीत, संभाजीनगरमध्ये दुसरा एक पर्याय प्रायव्हेट मॅनेजमेंटचा. आता मुद्दा असा आहे की समजा SB स्कूल आहे, मग एखादा उमेदवार आहे तो म्हणतो मला संभाजीनगर सोडून कुठेच जायचं नाही, जागा भरपूर, जागा जरी कमी असल्या पण मला मार्क भरपूर आहे. मग तो काय उमेदवार काय विचार करेल की यार मी संभाजीनगरमध्ये मला सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट पर्याय काय SB स्कूल आहे किंवा SB शाळा आहे, मग SB शाळांना मी पहिला प्राधान्यक्रम देईल. आता जो 135 वाला आहे त्याला तो प्राधान्यक्रम भेटणार नाही, म्हणजे त्याचं काय होईल की 135 वाला त्या फेरीतून निघून जाईल. आता जरी त्या फेरीतून निघून गेला पण त्याची मानसिकता आहे ना फेज 2 मध्ये जाण्याची, तशी तुमची मानसिकता फेज 2 मध्ये जाण्याची आहे का? तुम्हाला वाटतं का की तुम्ही फेज 2 मध्ये जाऊ शकता, किंवा या केसमध्ये किंवा या फेज 1 मध्ये तुम्हाला नोकरी नाही लागली तर फेज 2 पर्यंत थांबण्याची तुमची मानसिकता असेल तर मग तुम्ही लोकेशनलाच प्राधान्य दिलं पाहिजे. पण जर तुमची फेज 2 मध्ये जाण्याची मानसिकता नाही, लवकरात लवकर जॉब पाहिजे, तर तुम्ही फक्त आणि फक्त लोकेशन बघू नका. तुम्हाला जॉब कसा 100% मिळेल अशा शाळांना प्राधान्यक्रम द्या. ठीक आहे, भलेही 400 मीटर गावापासून आपल्याला दूर आहे, अरे बिहारचे लोक आहेत बँकिंग मध्ये महाराष्ट्रात येऊन जॉब करतात, बिहारचे UPचे लोक आहेत SSCच्या माध्यमातून महाराष्ट्रात जॉब करतात, 2-2, 3-3 हजार किलोमीटर दूरून येणारे लोक आहेत, आणि आपण म्हणतोय मला 500 किलोमीटर जायचं नाही, 300 किलोमीटर जायचं नाही. मग प्रश्न हाही विचारा, खरंच आपल्याला नोकरीची गरज आहे का? हे कुणासाठी बोलतोय मी, की जे लोकांना वाटतं की मी फक्त लोकेशन मॅटर, ज्यांना लोकेशन मॅटर करतं तर ऑफकोर्स तुमचे मार्क्स चांगले असले पाहिजे. जर तुमचे मार्क 150 पेक्षा जास्त असतील तुम्ही लोकेशनलाच प्राधान्य द्या, कारण तुम्ही ते डिझर्व करता. पण जर लोकेशन तुमचे मार्क्स थोडेसे कमी असतील तर लोकेशन सोबत जॉब स्टेबिलिटी, जॉब सिक्युरिटीला आणि जॉब कन्फर्म भेटण्याला पण प्राधान्यक्रम दिला पाहिजे. तर मार्क्सनुसार स्ट्रॅटेजी बदलते. ज्या उमेदवाराला जास्त मार्क त्याने आपल्या लोकेशननुसार प्राधान्यक्रम द्या, ज्यांना कमी मार्क त्यांनी मला जॉब कुठं कन्फर्म मिळेल याच्यानुसार प्राधान्यक्रम द्या. चांगले गुण आणि चुकीचा क्रम जर निवडला, समजा आता मी आहे वाशिमचा, आता वाशिमचा मी पहिलं प्राधान्यक्रम वाशिमला दिला, आणि त्यानंतर मी विचार करतोय की यार मला चांगले गुण आहे आणि मी रॅन्डमली जर चुकून चंद्रपूर टाकलं किंवा भंडारा टाकलं, गडचिरोली टाकलं आणि मला चांगले गुण आहे, मला तिकडे जर भेटून गेलं तर पुढचे 20-30 वर्ष मला एकाच ठिकाणी थांबावं लागेल ना. तिथं आपल्या लेकरा बाळांचे शिक्षण चांगले होतील का, तिथं मेडिकल ऑप्शन चांगले अवेलेबल आहेत का, एज्युकेशन चांगलं अवेलेबल आहे का, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं आहे का, हे पण मॅटर करतं. म्हणून चांगल्या गुणवाल्यांनी चांगलेच प्राधान्यक्रम द्या. पण जर तुमचे गुण थोडेसे कमी असतील तर मग तुम्ही चांगले प्राधान्यक्रम देणं डिझर्व नाही करत, ही रियालिटी आहे. आता जर याच्यात कुणाला थोडासा राग येत असेल, वाईट वाटत असेल तर त्याला पर्याय नाही. पण चांगले जर तुम्हाला 110, 115, 120 गुण असतील तर खूप चांगले प्राधान्यक्रम देऊ नका, त्याच्यामध्ये तुमचे प्राधान्यक्रम वाया घालू नका. आता काही लोकांच्या प्रोफाईलवर प्राधान्यक्रम 40 आहे,
तसं देताना आपल्याला पूर्ण बघा, विदाऊट इंटरव्ह्यू 100 आणि विथ इंटरव्ह्यू 50 देता येतात. पण काही लोकांच्या प्रोफाईलवरच प्राधान्यक्रम 40 आले, बरोबर आहे. तर इथं त्यांना वाया घालण्यात काही प्रश्न येत नाही, 40 40 द्यावेच लागतील. ज्यांना कमी गुण आहे, कमी गुणांबद्दल बोलतोय. आता ज्यांना जास्त गुण आहे त्यांनी 40 काय 10 जरी दिले सिलेक्शन होणार आहे. पण ज्यांना 200-250 प्राधान्यक्रम आहे, अशा लोकांचं ज्यांचं डीएड झालंय, बीएड झालंय, अशा लोकांनी ब्रँडेड प्राधान्यक्रम किंवा रेप्युटेड स्कूलवरती देऊन गुण कमी आहेत आणि रेप्युटेड स्कूलवरती टाकल्या, तुम्ही खाली खाली जात राहणार आहे उतरत्या क्रमाने. तर तुम्हाला कुठंतरी अडकणं आवश्यक आहे. त्यासाठी पूर्ण प्राधान्यक्रम द्या, एवढंच मी तुम्हाला सांगेल. जर तुमचं नोकरी ही तुमची प्रायोरिटी असेल, प्राधान्यक्रम नोकरी आणि लोकेशन 2 गोष्टींवर मॅटर करते. तर लोकेशन हे तुमचं प्राधान्यक्रम असेल तर तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. पण नोकरी हे तुमचं प्राधान्यक्रम असेल तर मग तुम्हाला जिथं भेटेल तिथं पहिले नोकरी घेऊन टाका, एवढंच मी म्हणेल. मग तेच परत आहे की लोकेशन पाहिजे की नोकरी पाहिजे. तर लोकेशन कुणी निवडावं, ज्यांचा स्कोर चांगला आहे अशा लोकांनी लोकेशनवर फोकस करावा. ज्यांचा स्कोर बिलो ॲव्हरेज आहे अशा लोकांनी थोडंसं नोकरीवर फोकस करावा, या पद्धतीने. बाकी पूर्ण पसंतीक्रम द्यावे का नाही द्यावे तर तो तुमचा पूर्ण वैयक्तिक प्रश्न आहे. मी परत सांगतोय की ज्यांना नोकरी पाहिजेच कन्फर्म त्यांनी पूर्ण 100चे 100 पसंतीक्रम द्या. कारण तुमचा स्कोर जर कमी असेल तर, जर तुमचा स्कोर कमी असेल आणि तुम्हाला हमखास नोकरी पाहिजे तर पूर्ण 100चे 100 प्राधान्यक्रम द्या. पण जर तुमचा स्कोर जास्त असेल तर पूर्ण प्राधान्यक्रम देण्याची गरज नाहीये. किंवा ज्यांची मानसिकता आहे की मला फेज 2 साठी मी थांबू शकतो. आता एखादा उमेदवार आहे की तो म्हणतो सर मराठवाड्यात जागाच नाहीये, मग मी काय करतो, हरकत नाही, मला नाही नोकरी भेटलीच चालते, पण माझे मिस्टर संभाजीनगरमध्येच आहेत, माझी वाईफ संभाजीनगरमध्ये जॉबला आहे किंवा माझी शेती संभाजीनगरच्या आसपासच आहे, मला नाही भेटला जॉब तरी चालतो, एवढ्या दूर जाईल आणि एवढ्या छोट्याशा पगारावर मी 3 वर्ष काम नाही करू शकत. मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करतो, यावेळेस प्राधान्यक्रम संभाजीनगरच्या आसपासचे देतो. भेटले माझ्या नशिबान तो ओके, नाही भेटले तर मी फेज 2 मध्ये जायला तयार आहे. तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळं तुम्ही निर्णय राखून ठेवला पाहिजे की किती प्राधान्यक्रम द्यायचे आणि किती नाही द्यायचे. बाकी अजूनही काही लोकांना टेक्निकल प्रॉब्लेम आहेच. अजूनही त्या पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर लॉग इन व्हायला प्रॉब्लेम थोडासा येतोच आहे. तर हा जर टेक्निकल प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा असेल तर मी अगोदर पण सांगितलं की त्यांचा एक ईमेल आयडी आहे. ईमेल आयडी असा एक ईमेल आयडी आहे edu PAVITRA पवित्र 25@gmail.com. हा एक ईमेल आयडी आहे. या ईमेल आयडीवर जास्तीत जास्त लोकांनी डेट एक्सटेंड करण्यासाठी जर ईमेल केले तर 100% हा निर्णय सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याच्यावर ईमेल करा. जर तुमचे प्राधान्यक्रम अजूनही लॉक झालेले नसतील, काही अडचण येत असतील तर पटापट याच्यावर ईमेल करा. जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येने जर ईमेल गेले तर 100% डेट एक्सटेंड होण्याचे चान्सेस जे ते बनतात. एवढंच सांगेल. बाकी परत एकदा सांगतो, तुम्ही निर्णय घ्या, लोकेशन पाहिजे का नोकरी पाहिजे, आणि दोन्ही जर पाहिजे असेल तर मग फेज 2 साठी काही लोकांना थांबावं लागू शकतं. ती एक मानसिक तयारी ठेवा, एवढंच मी सांगेल. बाकी टेन्शन घेऊ नका आणि उगाचच्या उगाच काथ्याकूट करत बसू नका. आपापले प्रेफरन्स द्या आणि शांत राहा, टेन्शन घेऊ नका. नोकरी तुम्हाला मिळणारच आहे. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.